संजय म्हणाला, हे भरतवंशीच्या, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी सर्वोत्तम रथ उभा केला. तात्पर्य, या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आलेले. गुडखा म्हणजे निद्रा, आणि जो निद्रे विजय प्राप्त करतो त्याला गुडेकेश असे म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्ण असलेल्या आपल्याला सख्य तत्वामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवर विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता, कारण भक्ताचा हा खरा स्वभाव असतो. निद्रास्थित अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचं मार्गदर्शन या नात्याने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले, आणि ते पुढे अर्जुनाला म्हणाले. हरे कृष्णा. हा श्लोक अतिशय सुंदर आहे, आणि हा श्लोकापासून संजय सुरुवात करतोय. गीता उपनिषदेमध्ये आदि शंकराचार्य आणि अन्य ग्रंथांमध्ये सांगितले की नुसतं गीताचं तुम्ही उच्चारण जरी केलं तरी तात्काळ तुम्हाला मुक्ती प्राप्त होते. कशी? की भगवत गीता म्हणजे ह्या जगामध्ये आपण दुःखाचे गाणे ऐकत असतो, गंभरे किंवा स्त्री पुरुष आकर्षित करण्यासाठी असतात, त्यानुसार त्याची गाणी असतात. तर भगवत म्हणजे भगवंताच्या मुखातून गायलेलं गीत. जेव्हा भगवंत गीता बी गातात, म्हणजे गाणं बी गातात भगवंत, तर ते जे बद्ध जीव आहेत या भौतिक संसारामध्ये, तर त्या गाण्यामधून भगवंत जीवाचा उद्धार करतात. म्हणून ह्या ग्रंथ कोणी साधारण नसून काय, भगवत गीता. गीता म्हणजे भगवंताच्या मुखातून गाय. आणि हे नुसतं रिपिटेशन जरी केलं तुम्ही, तर आदि शंकराचार्य आणि गीतोपनिषद म्हणतात की तुमचे सर्व पापातून मुक्त होतात आणि तुम्हाला भगवंताची जी मुक्ती ती प्राप्त होते. म्हणून आपण दिवसातून एक तरी श्लोक नाही का उच्चारण केला पाहिजे, किंवा ऐकला पाहिजे, किंवा मुलांकडून तो घेतला पाहिजे, कारण आपल्याकडून कळत न कळत कितीतरी पाप घडत असतात. म्हणून ह्या श्लोकाचं जेवढं होईल तेवढं उच्चारण केलं पाहिजे. म्हणून आमच्या मंदिरामध्ये दर एकादशीला 4 ते 4:15 ते 7 वाजेपर्यंत 18 अध्याय सगळे वाचतात. लेडीज, माताजी, प्रभूजी, भरपूर गर्दी असते, आणि म्हणून आठवड्यातून ते केलं पाहिजे. आपल्या घरात बी लावून आपण ते नेहमी केलं पाहिजे. तर हा श्लोक संजय म्हणतो, आणि संजय ह्या शब्दामध्ये जर अभ्यास केला तर धृतराष्ट्राला इथे काय म्हणतो, भारता. भारत का म्हणण्याचा अर्थ होतं, कारण एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशन भारता. इथं 3 लोकांचं उच्चारण करतो संजय. एक म्हणजे ऋषिकेश, म्हणजे ऋषिकेश म्हणजे कोण, भगवान कृष्ण आणि अर्जुन. तर इथे संजयने अर्जुनाचं नाव बाकी ठिकाणी वेगवेगळं नाव घेतलेलं आहे संजयनं, किंवा भगवंतानं कौंतेय, पृथ्वीपत्र किंवा अन्य नावं घेतलेले. भारत म्हणण्याचं माग इथे कोणाला उच्चारलेलं आहे त्याने, कोणासाठी उच्चारला असेल भारत हा शब्द? धृतराष्ट्राला उच्चारलं. का बरं भारत? की तिथे व्यंगात्मक विनंती की अर्जुन हा भरतवंशीचा आहे आणि तुम्ही पण भरतवंशी आहे, पण तुमचे पूर्वज जेवढे भारत वंशामध्ये राजे महाराजे होऊन गेले त्यांनी एकाने सुद्धा प्रॉपर्टीसाठी, धनसंपत्तीसाठी भांडण तंटा केलं नाही, ईर्ष्या द्वेष केला नाही, किंवा तुमच्यासारखा कलह लावला नाही. म्हणून ते व्यंगात म्हणजे हे भरतवंश, हे भारता, हे धृतराष्ट्र, आणि तू काय करतोय तुला कळतं का? म्हणजे तिथे संजय इनडायरेक्टली टोमणं किंवा व्यंगात्मक शब्दामध्ये तिथे की तुझ्या बुद्धीमध्ये तू सगळ्या कुळाचा आणि वंशाचा काय केलं, नाश करून टाकला. म्हणून भारतवंश भारत हा शब्द उच्चारलेला आहे. म्हणून भारत उच्चारल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर ऋषिकेश आणि गुडाकेश. ऋषिकेश हा शब्द कोणाला उच्चारलेला आहे इथे संजयने? भगवान कृष्णाला. आणि गुडाकेश कोणाला उच्चारलेले? अर्जुनाला. गुडाकेश ह्या शब्दाचा अर्थ काय म्हणतात आचार्य? तर 3 आचार्य सांगतात. एक म्हणजे आळस, निद्रा, आणि दुसरं काय, जे थकलेले आहेत. 3 गोष्टीचं उच्चारण करतात. म्हणून गुडाकेश ह्या जर पाहिलं, गुड म्हणजे ईश, ह्या दोघं जर पाहिलं तर याचं 3 अर्थ केले जातात. जर आळस पाहिलं गेलं तर जगामध्ये सगळ्यात आळशी लोक आहेत.
आळस हे कशाचं गुण प्रतीक आहे? तमोगुणाचं प्रतीक आहे. म्हणजे आजची गोष्ट सकाळची गोष्ट दुपारा करू, दुपारची संध्याकाळी करू, आजची उद्या करू, उद्याची परवा करू. जी पोस्टपॉन मेंटॅलिटी राहते त्याला आळशी मानतात. काही काही लोक एवढे आळशी राहतात की त्यांना पाण्याचा गिलास सांगण्यासाठी तो घरातल्या 10 लोकांना परेशान करतो की ही वस्तू द्या, ती वस्तू द्या. अरे तू घरात राहतो, घराच्या बाहेर राहतो. कारण माझ्या घरात माझ्या भावाला घाण सवय. टू झड गोष्ट तो एक तर बहिणीला, नाही तर बायकोला, नाही तर आईला, सगळ्याला परेशान करतो. मला लय सांगता बोलतो, असं कोणी काम सांगणार असेल ना की पाणी घे, त्याचं कधी कधी अंडरपॅन्ट मागतो, लाजा वाटल्या पाहिजे म्हणतो. एवढं की हलकट लोक राहतात की हे आळशी लोकांचं लक्षण आहे. तुमच्या घरात बी अनुभव असेल, असे नमुने असतातच घरामध्ये एखादं तरी. आणि म्हणून ह्या आळशी लोकांचं हे तमोगुणाचं व्यक्तीचं लक्षण आहे. आणि जो तमोगुणी व्यक्ती असतो ना तो कधी सक्सेसफुली होऊ शकत नाही. म्हणून संघर्ष हा तुमच्याला सक्सेस कडे नेतो आणि निष्क्रिय हे तुम्हाला फेलियर कडे घेऊन जात असते. म्हणून लाईफ मध्ये आळस हा काय करतो? तुम्हाला निष्क्रिय करतो. आणि संघर्ष तुम्हाला काय करतो? सक्सेस कडे घेऊन जात असतो. म्हणून आळस हा 2 प्रकारचा सांगतात. एक शारीरिक स्तरावर आळस आणि जे कामाधान. दुसरा आळस आचार्य खूप डीप मध्ये सांगतात, अध्यात्मध्ये आळस करणे. बघा, तुम्हाला भौतिक गोष्टी सांगा, टीव्ही पाहायला तुम्ही पाहता, मोबाईल पाहता, गप्पा मारू द्या, 4 टवळके येऊ द्या, पोपटपंची चालू होतं. पण तेच माळा करायचं म्हटलं आणि जप करायला सांगितलं किंवा गीता वाचायला सांगितलं, करू ना. टाइम काय? देवाला टेन्शन नाही, मला टेन्शन नाही, प्रभूजी आपल्या मंदिरात आहे, त्यांचं कामच ते. किंवा आपण म्हणतो, काही लोक आमच्या मंदिरात म्हणतात ना, प्रभूजी आता जन्माष्टमी आली ना, आपल्याला सगळं सोडायचं. अच्छा, कांदा लसूण चाकू पितं बंदच करायचं. अच्छा, मग आपण काहीच म्हणायचं नाही. तो जन्माष्टमीला आला की तो काय म्हणतो, प्रभूजी जन्माष्टमी राधाष्टमी, राधाराणीचं लय कृपा फुलं असते, मर्शी फुलं असते, दया असते, आपण राधाष्टमीला करू. मग राधाष्टमी झाले की तो काय म्हणतो, प्रभूजी काय भगवंताचा आवडता शरद पौर्णिमा आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम चहा प्यायला आणि कांदा भजी खायला तर लय आवडतं, तर आपण काय करू? शरद पौर्णिमाला करू. आणि शरद पौर्णिमा झाली की नंतर जे फेस्टिवल आहे त्याला करू. भाऊ 3 वर्षापासून तेच करतोय, मला येड्यात काढतो. म्हणलं भाऊ तुला कधी करायचं कर, हे नियम स्वतःहून करायचे. पण ते डॉक्टरनं सांगू दे तुम्हाला, झक मारून करतात आपण. आळस म्हणजे का? शरीर इम्पॉर्टंट आहे म्हणून करतो. पण अध्यात्मामध्ये जी आळस करण्याची जी मेंटॅलिटी आहे ही काय करते? माणसाला इहलोक आणि परलोकामध्ये गडबड करते. इहलोकामध्ये आपण आळस करीत राहिलो तर आपली इमेज किंवा आपल्या घरातले जी किंमत आहे ती कमी होऊन जाते. पण हे भौतिक जगातलं काही वस्तू. पण ऑफिसच्या ठिकाणी जर तुम्ही आळस केला तर म्हणजे सगळीकडे आळस हा तुमच्या नाशाच कारण आहे. आणि अध्यात्मामध्ये जरी आळस केला तर तुम्हाला मनुष्य जीवन भेटून सुद्धा जर भगवत भक्तीला तुम्ही सिरियसली नाही केलं तर तुम्ही नाही का इथून सगळं काही गमावलेलं असतं. पण परलोकात जायचं असेल तर आळस होळ. आणि मी कधी कधी लोकांना बघतो ना की त्यांना मंगल आरतीला या म्हणतो किंवा हप्त्यातून महिन्यातून एकदा मंगल आरतीला या. नाही म्हणून प्रभूजी ब्लँकेटच्या बाहेर निघण्याचा जो साखर झोप असते काय तुम्हाला कळणार आहे? म्हटलं राजा, भगवंतानं आपल्यात किती फरक आहे माहिती का? 1 घंट्याची झोप जर साईडला केली ना भगवंत लगेच भेटते. पण तुला भगवंत प्रिय नाही, तुला झोप प्रिय आहे. अरे झोप तर नाही का या बॉडीला लागतेच किती? 6 घंट्याची झोप खूप सफिशियंट आहे. तुम्हाला विश्वास आहे ना, मी रोज 11 वाजता झोपतो. आमचे भक्त मला रागवतात, मला प्रॉब्लेम्स पण. सकाळी 4:15 न अलार्म लावता मी उठतो. मी माझ्या जीवनात बाप जन्मी 7च्या पहिले कधी उठलो. माझ्या बापाला राग यायचा, ते तांबे घेऊन माझ्यावर तोंडावर वाचायचे. कारण ते काकड्याला जायचे, भजन करायचे आणि त्यांना घरचे 6च्या नंतर झोपलेलं कधीच कोणी आवडत नसायचं. अजून बी त्यांचं शिस्त ते आहे. का? तर झोप. आणि त्याच्यात आनंद कोणता आहे झोपेमध्ये? आळस हा अज्ञानाचं प्रतीक आहे. बघा, एखाद्या लॉटरी लागलेली आणि त्याला माहीतच नाही, ते आनंद आहे. लोक झोपेत किती. म्हणून हितोपदेश आहार निद्रा, आपल्या निद्राचा नंतर येईल आळस. हा आळसवर बोलू आपण. आळस की हा काय करतो? भौतिक जीवन नष्ट करतो आणि अध्यात्म. मुलं पण अभ्यास करतात ना, म्हणून मी मुलांना नेहमी सांगत असतो,
आता जर कम्फर्ट झोन मध्ये राहिले तर तुम्हाला भविष्यात संघर्ष करावा लागणार आहे. मुलांसाठी का सगळ्यांसाठी कॉमन प्रिन्स. आता जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहिले तर तुम्हाला भविष्यात संघर्ष करा. आता जर तुम्ही संघर्ष करता तर भविष्य तुमचं तुम्हाला कम्फर्ट झोन राहील. अध्यात्मामध्ये तेच आहे. आता जर तुम्ही संघर्ष करता भक्तीमध्ये तर भगवंताची भक्ती तुम्हाला पुढे खूप सोपी जाणार आहे. पण आताच भक्तीमध्ये तुम्ही चाल ढकल करीत असताना किंवा हे करता तर तुम्हाला भविष्यामध्ये ही खूप गोष्ट कठीण जाणार आहे. बघा, ज्यांचे वय झाले त्यांना सांगा तुम्ही देवदेव करायला. कारण इंद्रिया सहजासहजी भगवत भक्तीकडे वळत नाही. खूप प्रयत्न करावं लागतंय. जे भौतिक भोगाच्या प्रती जेवढं आकर्षण आहे तेवढं आकर्षण भगवंताकडे नाही. याचा अर्थ काय? आळस. म्हणून भागवतामध्ये एक सुंदर श्लोक, प्रायण अल्पायुष्य कलस्मी युगे जना मंद सुमंद भागे उपद्रता. कलियुगामध्ये सगळे प्रायण अल्प आळशी लोक आहेत. आळशी म्हणजे भौतिक जगामध्ये ना अध्यात्मामध्ये. म्हणून अर्जुनाला गुडाकेश हा अज्ञानाचं पहिले करून म्हणून गुडाकेश शब्द वापरलेला आहे. दुसरा शब्द वापरला निद्रा. निद्रा पण हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि निद्रा मनुष्याला प्राय डेड करून टाकते. बघा, तुम्ही झोपण्याच्या पहिले आणि झोपल्यानंतर सगळी स्मृती होती. काही कळतं? किती लोकांना झोपेचा आनंद भेटतो? हात वरती करा. मला अनुभव फिलिंग होती बाबा, मी झोपलो ना मला लय आनंद वाटतो बा. हा, झोपेत मी आनंद घेतो. गुलाबजाम खाताना आनंद आहे. हा, पण झोपेमध्ये असा कोणता आनंद आहे? हा, शरीराची गरज आहे ते करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता प्रभूजी, जसं आमच्याकडे ब्रह्मचर्य होता, तो गेला तर लग्न केलं तर एक भक्त तो नेहमी आळशी होता, उठायला लय करायचं. तो म्हणायचा नेहमी मंगल आरती 6ला का करत नाहीत असं तो नेहमी सांगायचा. तर तो एक जण त्याला म्हटलं, बघ ती माताजी 70 वर्षाची आहे, ती 5 किलोमीटरहून येते इंद्रनगर मधून आणि तुला लाज वाटत नाही? तू इथं वाटत नाही? तर तो त्याला म्हणतो, त्या म्हातारीला झोप लागत नाही म्हणून येते सकाळी. झोप लागत, हा, तिला झोप लागत नाही म्हणून ती येते. मला झोप लागते तर झोपू दे, तू डोकं खाऊन जा. सांगायचं तात्पर्य की निद्रा हे तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणून जेवढं तुम्ही कमी कराल तुम्हाला विश्वास येणार नाही. नरेंद्र मोदी किती घंटे झोपतो माहिती? 6 नाही 5 घंटे झोपतात. बॅरॅक ओबामा ते सांगत होते की मी 6 घंटे झोपतो. मला कधी कधी वाटतं की तुम्ही 5 घंटे कसं नाही योगा करतात ते. म्हणून जीवनामध्ये ज्याला अँबिशन असेल, महत्वाकांक्षा असेल ना, त्याला झोप लागत नाही. आणि ज्याचं जीवन आहे ना, चलता है चलने दो. आजचा दिवस निघाला, उद्याचा तरी निघणार आहे. खाऊ पिऊ झोपू बघू, काही टेन्शन नाही. म्हणजे हे निद्रा म्हणजे नुसतं झोपेच नाही हो. निद्रेचे खूप प्रकार आहेत. शास्त्रामध्ये खूप प्रकार सांगितलेले आहेत. मी त्याच्यावर जाणार नाही, खूप डीप मध्ये होते. असं जर डीप मध्ये गेलं तर आपला भगवद्गीताच कम्प्लीट होणार नाही. किती म्हणजे मी म्हातारा होऊन जाईन, तुम्ही म्हातारे होऊन जाता ते समजा नाही. तर पहिलं आहे निद्रा आणि तिसरं आहे थकलेलं. कलियुगामध्ये श्रील प्रभुपाद एका तात्पर्यात लिहितात की गुडाकेश याचा अर्थ किंवा थकणं 2 कारणामुळे होतं. की आजकाल शारीरिक शक्ती एवढी कमी झालेली आहे की छोट्या छोट्या गोष्टी घरातले कामं जरी केली तरी लोक, माझी आई दिवसभर घरातला स्वयंपाक धुणे भांडे करून दिवसभर शेतात काम करायचे. रात्री आल्यानंतर स्वयंपाक करायचे, सगळ्यांना कपडे हे टाकायचे, बेड टाकायचे, पुन्हा भांडे कुंडे धुवायची, पाणी भरायची, नंतर झोपायचे. सकाळी पुन्हा त्याच तावाजून उठायचं. आमच्या ब्रह्मचारीच बहीण 5 म्हशीचं शेण काढायची, सकाळी 4लाच उठायची. रोजचा रुटीन होता. आता तुम्ही कंबर झाडू मारलं तरी तुम्ही झुलका मारतात. बाई 2 मिनिटं बघू तरी घेऊ मनुष्याला का? त्याचं कारण काय की आजची जी लाईफस्टाईल आहे ना, ही सगळ्यात थकवत आहे. आणि शरीराच्या थकण्यापेक्षा मानसिक थकान जास्त आहे. कारण स्ट्रेस आणि एक्झायटी मध्ये तुम्ही ऑफिसमधून येतात ना, तुम्ही काही दगड फोडत नाही दिवसभर तिथं, पण तिथला प्रेशर खाली आणि त्या कामामुळं घरी आल्या असं वाटतं की नको बाबा. म्हणून ते 4 इंचाचं डबडं बघत बसतो की ऍटलिस्ट तेवढं तरी मनाला शांती वाटेल की बायकोनं कटकट करू नये, त्या गाभा पोराईनं नाही तोंड बंद करावं आणि मला शांतानं बसावं. हे रियालिटी आहे. थकणं का? तर 2 कारण सांगतात आचार्य. एक म्हणजे ते म्हणतात की शारीरिक शक्ती कमी झालेली आणि मानसिक ताणतणाव आहे. म्हणून ह्या गुडाके शब्दार्थ आहे
की अर्जुनाने ह्या तिन्ही गोष्टीवर कंट्रोल केलं होतं, म्हणून गुडाकेश नाव ठेवलं होतं. ज्याने निद्रावर, आळसवर आणि थकानवर नाही का कसं केलं होतं, तर त्याचं कारण देतात. कसं देतात? आता इथं जर पाहायला गेलं की अर्जुनाला हे गुडाकेश नाव कसं भेटलं, त्याचं कारण कसं भेटलं, दोन कारणासाठी भेटतात. एकदा जेव्हा ते लग्न झालं नव्हतं पांडवांचं, आणि ते वनामध्ये असताना ज्या कुटीमध्ये दिवसभर मधुकरी मागायची, कोण? पाची पांडव. आणि मधुकरी मागल्यानंतर कुंती महाराणी काय करायची, त्या मधुकरीतला अर्धा भाग आहे ना, ते 5 जण 4 मध्ये वाटून घ्यायचे. अर्जुनाला, नकुल, सहदेव, कुंती महाराणी हे 4 आहे. त्याच्यातला अर्धा भाग आहे ना भीमाला द्यायचा, कारण भीमाचं खाद्य आणि कुरदर असायचं. म्हणून स्वयंपाकी कोण? ज्या नवऱ्याची तब्येत चांगली त्याची बायको लय सुगरण असं समजायचं. आता इथं तुम्ही वेगळं नका समजू की अनंत वीर कृष्ण प्रभू किंवा तर हे जे वक्रोदर आहे, तर भीमाला तर रात्रीचं नाही का ते खायचे, म्हणून नेहमी कुंती महाराज सांगायचे तुम्ही रात्रीचं खाणं बंद करायचं. तर एक दिवस ते खात असताना ते दिवा इजला. दिवा इजल्यानंतर सगळे पांडव थांबले, भीमानं खाल्लं. आणि मग दिवा पेटवल्यानंतर बघितलं की भीमाचं सगळं प्रसाद संपलाय. त्यांनी म्हणजे तू युधिष्ठिर महाराजांनी विचारलं का रे तू अंधारात कस काय? म्हणून त्याच्यात काय नवलंय की साहजिक अन्न ते डोळ्यात नका तर तोंडातच जाते. बघा लाईट गेली ते त्याला बघा, लहान मुलं असतात ना त्यांना ट्रेनिंग दिलेली नसते. त्याला पहिले शिकलं तर कान कुठे, नाक कुठे, डोळा कुठे सगळं सांग. पण तू काही घेतो पहिले पुढे टाकतो तोंड, नॅचरली त्याचा हात कुठे जातो. मग त्याला ट्रेनिंग दिलेली असते का? नाही. तसंच भीम हा साहजिक होतो. त्यावेळेस अंधारात भीम जेव्हा पाहिलं, याला काय झालं बाबा असं, तर त्यावेळेस अर्जुनाने ही गोष्ट पाहिली की अंधारामध्ये भीमाचा साहजिक हात तोंडात जातो, तो खातोय. याचा अर्थ अंधारात सुद्धा आपण प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून त्यावेळेस अर्जुनाने झोपेवर कंट्रोल करून रात्रभर एवढं प्रॅक्टिस करायचा, एवढा की अंधारामध्ये तो हे करायचा. याचं दुसरं रामायणामध्ये उदाहरण आहे. रामायणामध्ये दशरथ महाराज जेव्हा तरुण अवस्थेमध्ये होते तर ते रात्रीचे शिकार करायला जायचे. आणि शिकारात त्यावेळेस श्रावण बाळ नाही का पाणी आणायला गेला आणि त्या पाण्याचा आवाज आला. त्यावेळेस काय झालं, त्यांना असं वाटलं कोणतरी शिकार आला आणि त्या लक्ष्यभेदी आवाजाच्या नुसार बाण मारला आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला, श्रावण बाळ त्याचं, ती पुढची स्टोरी. म्हणून अर्जुनाने रात्रभर प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा ह्या गोष्टी जेव्हा त्यांनी प्राप्त केलं तर त्यावेळेस अर्जुन हा सगळ्यात परिपूर्ण योद्धा झाला होता. अर्जुन भगवान कृष्णासोबत किंवा एवढं परफेक्शन का, तर जी एक वारंवार गोष्ट तुम्ही जेव्हा वारंवार करतात ना तेव्हा तुमच्या लाईफमध्ये परफेक्शन होते. म्हणून याला 4 P ध्यानात ठेवायच्या. पहिला आहे पर्पज. पर्पज क्लिअर असेल ना तर मग त्याला सेकंड P आहे प्रोसिजर. काय 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 प्रोसिजर लागते त्या गोष्टीसाठी. म्हणजे पर्पज आहे तुमचं गुलाबजाम खाणं, ठीक आहे, कळालं. प्रोसिजर काय, मैदा आणा, खवा आणा, साखर आणा, केसर आणा. तिसरं P आहे प्रॅक्टिस करा. नुसतं आणून ठेवलं प्रॅक्टिस काय, त्याला गोल गोल बनवा. आणि चौथं P आहे परफेक्शन, की ते खाल्ल्यानंतर दगडासारखा झाला का पण झाला. ते कशावर कळन की तुमच्या पहिल्या 3 गोष्टी तुम्ही ज्या केल्यात ना त्याच्यावर कळत तुमची प्रॅक्टिस काय. म्हणून पहिला P काय, पर्पज क्लिअर असेल तुमचं तर प्रोसिजर ध्यान ठेवा. आणि प्रोसिजर नंतर प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस नंतर P काय, परफेक्शन येऊन जाते. तसं अर्जुनाच्या जीवनात पर्पज होतं की माझ्या जीवनात हे करायचं. मग प्रोसिजर काय, त्या गोष्टी, आणि मग त्याच्यावर प्रॅक्टिस केली आणि मग तेव्हा ते परफेक्शन केलेलं. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा भौतिक जीवनात तुम्हाला ह्या गोष्टी जर क्लिअर असेल तर तुम्ही परफेक्शन. आपल्या मराठीमध्ये एक म्हण, एक न धड भाराभार चिंध्या. काही लोकांना काहीच येत नाही. एक सून होती आणि तिचा नवरा म्हटला अगं आज माझे बॉस जेवायला येणार आहे तर काहीतरी कर. ती म्हणली मला पुरणपोळीले चांगली जमते.
बोलवा तुमच्या बॉसला. आणि हिला कधी येत नव्हतं. जीवनभर स्विगी आणि याच खाल्लं तिनं, कार्तिक पार्सल पॉइंटचं. खाल्यानंतर एक शेजारी बाईकडे गेली, म्हणली काकू मला नाही का पुरणपोळी शिकवा ना. ती बिचारी साधी बोलली, ती म्हणली एक काम कर, डाळ शिजवायची. तिथं मला माहित आहे. अच्छा, मग डाळ शिजवल्यानंतर त्याला काय कर, त्याच्यात गुळ घालायचा. हो ते बी मला माहित आहे. अच्छा, मग त्याला काय करतो, एक पूर्ण एक जीव कर. हो ते बी मला माहित आहे. मग आता याच्या पुढे काय करायचं, कणिक जेव्हा मळशील ना, त्या कणकामध्ये जे मळ आहे ना ते गोळा करशील त्याचं, हो ते बी मला माहित आहे. मग लाट, हो ते बी मला माहित आहे. आता हे अर्धवट नॉलेज गेली घरी. आणि मग तिनं पूर्णाच्या पोळ्या कशा बनवल्या असतात, ते बॉस उपाशी मेला, नवरा बी उपाशी मेला. तर अर्धवट नॉलेज काय असतंय, डेंजर आहे. म्हणून एक म्हणून नीम हाकीम खत्रे जान, नीम हाकीम खत्रे जान. माहित नाही तर विषय काय होता, अर्जुनाने परफेक्शन केलं होतं. आणि त्या परफेक्शन मुळे पुढे एकदा जयद्रथ जे होतं, तर त्या दिवशी 13व्या दिवशी अर्जुनाने 7 अक्षी सैन्य मारले गेली. का बरं, कशी मारली, जेव्हा रात्र ते पाहिलं, आता 7 अक्षीने तुमच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. आजच्या कॅल्क्युलेशन मध्ये 14 लाख लोकांना मारलं अर्जुन एकट्या. किती म्हणजे किती आळशी नव्हता, झोपेवर कंट्रोल केलं होतं. आणि तिसरं म्हणजे थकला नाही. म्हणून तेवढं भगवंताने अर्जुनाला का निवडलं, ह्या क्वालिटी होत्या म्हणून भगवंताला निवडल्या. म्हणून भगवंताच्या नजरेत बनायचं असेल तर जीवनामध्ये सगळ्या कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा, तेव्हा भगवंत चूज कर. भगवंत असं कोणाला चूज करत नाही की चला आले तुम्ही सत्संगाला 2 आले बस. नाही बाबा, त्यांच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसलेत का, तरच भगवंत सिलेक्शन करतात. म्हणून अर्जुनाने निवडलं भगवंताने, भगवंत निवडतात अर्जुनाला. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर 13 दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर निद्रामध्ये 3 कॅटेगरी येतात अर्जुनाचे. एक म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. तर जागृती जी आहे मनुष्यामध्ये नेहमी अलर्ट अवस्थेमध्ये राहणं. अलर्ट म्हणजे याचा अर्थ नाही की घरातले काम, अलर्ट म्हणजे मनुष्य जीवनामध्ये याला म्हणतात सत्वगुणी जागृत अवस्था. थोडं डीप चाललंय का, नाही ना, बाउन्स होत नाही. हा, तर पहिली गोष्ट आहे जागृती. जागृती म्हणजे सत्वगुण. सत्वगुण तो लाईफ मध्ये कळतो की मनुष्य शरीराचा काहीच भरोसा नाही, कधी पण मला शरीर सोडावं लागेल, आणि सत्वगुण करू शकतो. दुसरं आहे स्वप्न अवस्था. हे स्वप्न अवस्था म्हणजे रजगुण व्यक्तीचं लक्षण आहे, ज्याच्यामध्ये डिझायर्स असतात ना, तो स्वप्न बघत राहतो, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि त्याला नाही भेटलं तर तो स्वप्नात बघत असतो, मी देशाचा पंतप्रधान झालो, मी अरबपती झालो, करोडपती झाले, मला सुंदर बायको भेटली किंवा सुंदर नवरा भेटला. आपण खुला जे भौतिक वास्तविक जगामध्ये आपल्याला ज्या गोष्टी भेटत नाही आणि ज्या गोष्टीची अपेक्षा करतो ते स्वप्नामध्ये आपण पूर्ण करतो. मग याला म्हणतात रजगुण, आणि हे रजगुणाचं लक्षण आहे. म्हणून पॅशनेट व्यक्ती नाही का काय करतो, त्याच्या जीवनामध्ये मोर अन मोर मला हे पाहिजे ते पाहिजे पाहिजे. म्हणून लोकांना जास्त स्वप्न का पडतात, 2 कारणामुळे पडतात. एक तर अति झोपल्यामुळे स्वप्न पडतात. लोकांना दिवसा बी स्वप्न पडतात आणि रात्री बी पडतात. का तर समजायचं मी जास्त झोपलो, आणि जे जास्त झोपतात ना ते काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे रोग वाढतो. आयुर्वेदानुसार दिवसा झोपणं, आता तुम्ही म्हणता प्रभूजी तुम्ही पण झोपतात नाही घंटा, बाबा काय सांगू, पहाटे 4 वाजता उठावं लागतं, रात्री 11 वाजता. दुपारा नाही बस झोपलं ना तो ग्रंथ घेतल्या घेतल्या डुलक्या लागतात आम्हाला. त्यासाठी 1 घंटा इमानदारी झोपतो बरं, फोटो बोलत नाही तुम्हाला. हा, तर काय विषय चालू होत होता की स्वप्न अवस्था आणि स्वप्न 2 गोष्टीमुळे, एक तर अति झोपण्यामुळं आणि दुसरं भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि स्वप्न साखर झोपेचे स्वप्न, स्वप्नामध्ये पण 7 प्रकार सांगतात आयुर्वेदानुसार कोणते स्वप्न धरायचे, किंवा मागच्या कर्माचे स्वप्न पण दिसतात काही लोकांना. जसं हा स्वप्नाचा विषय माझ्या जीवनातले घडलेला आहे, कारण की मला लहानपणापासून डेड बॉड्या खूप दिसायच्या वेगवेगळ्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करताना, माहित नाही काय. मला रात्रीची झोप माझी खूप खराब व्हायची, मी वैतागून जायचो. म्हणून त्याच्याकडे हनुमान चालीसा वाच, नरसिंह कवच वाच.
पण चांगलं झालं त्याचं, ऍटलिस्ट त्या गोष्टीमुळे मला त्या गोष्टी करायला भेटल्या. मी आमचे एक डॉक्टर आहेत निर्मल चंद्रप्रभू, मुंबई भक्तविधान हॉस्पिटल, असं मी त्यांना गेलो भेटायला. म्हणलं प्रभूजी अरे मला खूप प्रॉब्लेम. आणि मग प्रभूजीने मला 7 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. मग त्याने मला त्याच्यावर खूप डिटेल दिलं. तो एक वेगळाच विषय, भविष्यामध्ये आपण त्याच्यावर कधीतरी चर्चा करू. तर हे स्वप्न अवस्था एक तर मागच्या जन्माचं किंवा होते. तर आणि तिसरी गोष्ट सुसुप्ती. सुसुप्ती म्हणजे तमोगुण. तमोगुण ही कॅटेगरी ना माणसाला पूर्ण निष्क्रिय करून टाकते आणि तो जीवनामध्ये असफल होतो. म्हणून अर्जुनाचं जर पाहिलं गेलं तर इथे अज्ञानामुळे ह्या गोष्टी होतात. ज्याला ज्ञान प्राप्त होतंय तर ह्या गुडाकेश जो शब्द आहे, एवढं आचार्य एवढं डीप मध्ये का जातात, बलदेव विद्याभूषण याचा अर्थ खूप सांगतात. ईश्वरचंद्र ठाकूर किंवा श्रीधर स्वामी जर एक एक शब्दावर जर गेलं तर एक खूप वेगळं डीप मध्ये नॉलेज होणं. म्हणून इथे सत्वगुणाचं जर पाहिलं गेलं तर 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर गुडाकेश या शब्दाचा, गुड म्हणजे काय, मधुरता, मिठास. आणि केश, केश ह्या शब्दाचा अर्थ 3 होतात. अ म्हणजे विष्णू, क म्हणजे ब्रह्माजी आणि ईश म्हणजे शिवजी. ह्या तिन्ही गोष्टी, म्हणून तिन्ही गोष्टी ईश्वर ह्या शब्दाचे ईश, गुडा, केश. केश म्हणजे ईश्वराच्या कॅटेगरीमध्ये म्हटलं जाते. म्हणून अ म्हणजे ब्रह्माजी, क म्हणजे विष्णू आणि ईश म्हणजे शिवजी. आणि गुड ह्या शब्दाचा अर्थ गुळ. गुळ, त्याला संस्कृतमध्ये गुड पण म्हटलंय. अर्जुनाचा एक गुण का चांगला होता, अर्जुनाच्या जीवनामध्ये गोडपणा खूप होता. ते कसा, तर अर्जुन प्रत्येकाला प्रिय होते. म्हणून भगवान कृष्ण अर्जुनासोबत, तुम्हाला माहिती आहे का, भगवान कृष्ण द्वारकेत जास्त राहिले नाही, सगळ्यात जास्त कुठे राहिले, तुम्ही कविता आहे ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि पांडवा घरीमध्ये सगळ्यात जास्त भगवान कृष्ण कोणासोबत राहिले माहितीये का, अर्जुनासोबत. का राहिले माहितीये का, अर्जुनाचा स्वभाव एवढा चांगला होता की याच्यासाठी गीतेमध्ये तुम्ही नंतर जर पाहायला गेलात तर तुम्ही श्लोक नंबर घ्या आणि नंतर तुम्हाला लक्षात येईल. एक म्हणजे 4.5, 11.41-42 आणि 18.64 मध्ये भगवान कृष्ण त्याचं वर्णन करतात की अर्जुनाचं काय काय गुण होते, कसं गोडपणा होता की भगवंताला त्यांनी कधीच आपल्या वाणीतून जिंकलं. वाणीतून एवढं त्यांच्या मुखामध्ये गोडपणा होता. आणि ते सुंदर गायचे अर्जुन. अर्जुन नुसते क्षत्रिय युद्ध नव्हते. आणि सुभद्रा का भाळली माहितीये का, अर्जुनाचं सौंदर्यत होतं, पण सौंदर्यापेक्षा अर्जुनाचं वाक्चातुर्य एवढं चांगलं होतं तर सुभद्रा त्या गोष्टीमुळे भळली. आणि हीच गोष्ट भगवान कृष्णाने पाहिलं, पण बलदावनं गडबड केली. काय केलं, सुभद्राचं लग्न कोणासोबत ठरवलं, दुर्योधनासोबत. आणि भगवान कृष्ण म्हणले दाऊच्या विरोधात कसं जायचं, अर्जुनाला म्हटलं घेऊन जाय माझ्या बहिणीला पळून. पहिलं काय म्हणतात ना, हा पहिलं भगवंतानं पळवलं आणि भगवंत बी सांगता आपल्या भक्ताला पळून घेऊन जाय. काय ते करू नका कलियुगामध्ये, तो वेगळा विषय. तर हे अर्जुनाच्या याच्यावर खूप वेगळं डीप मध्ये आहे की गुडाकेश त्यांच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये मधुरता होतं. म्हणून आचार्य गुड करतात. म्हणून तुम्ही जर पाहायला गेलं तर भगवद्गीतेचा जो पेज आहे, तुम्ही पाहिलं पेज बघा बरं, फर्स्ट पेज काय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, भगवान कृष्ण अर्जुनाचा रथ हाकतायत ह्या स्वभावामुळं. गुडका बघा, तात्पर्यामध्ये शब्दशः अर्थामध्ये बघा तुम्ही काय दिलेले, गुडाकेशेने म्हणजे तिथे अर्जुना, ह्याच गुणामुळे अर्जुनानं भगवान कृष्णाने आणि किती दिवस रथ हाकला, किती दिवस, 18 दिवस. तर हे भगवंताला जिंकायचं असेल ना तर ह्या क्वालिटी, हे गुण आपल्याला आत्मसात करावं लागणार नाही. सगळ्यात महत्वाचं हे प्रसंग पार्थ आणि सारथी म्हणून दिल्लीला एक मंदिर आहे, पार्थ सारथी. जर आपण हे गुण अर्जित केले तर आपल्या जीवनाची डोर भगवंत स्वतः हातात घेतात. आणि हे जर गुण आपण अर्जित नाही केली तर आपल्या जीवनाची डोर भगवंताच्या ऐवजी भौतिक संसाराच्या इंद्रियांच्या प्रती होती. म्हणून आपल्या जीवनाची डोर कोणाच्या, भगवंताच्या हातात जर डोर दिली तर त्या भौतिक जगातला सागर तुम्ही पार होऊ शकता अर्जुनासारखा.
आणि आपल्या जीवनाची डोर या भौतिक संसाराच्या नको त्या लोकांच्या हातात दिली तर आपलं गंतव्य काय होतं? म्हणून तुमच्या जीवनाची डोर तुम्ही कोणाच्या हातात देतात त्याच्यावर तुमचं गंतव्य ठरतंय. म्हणून मागच्या वेळेस पण मी सांगितलं, अर्जुनाचा डोर भगवंताने घेतला आणि भगवंताचा डोर कोणाच्या हातात दिला? रुक्मिणीच्या हातात दिला. आपल्याला आपले डोर, म्हणून आचार्य म्हणतात 3 लोकांच्या हातात डोर दिला पाहिजे तुम्ही. एक म्हणजे भगवंत, दुसरं तुमचे गुरु, आणि तिसरे म्हणजे जे प्रामाणिक वैष्णव आहेत, ज्यांच्यामध्ये स्वार्थ नाही, तुमचे हितचिंतक आहेत, अशा लोकांच्या हातात तुमच्या जीवनाचा डोर दिला पाहिजे. ते बराबर घेऊन जातात. म्हणून ह्या अर्जुनाने मुद्दाम भगवंताला निवडले की मला माहित आहे माझ्या जीवनाचा डोर होतोय. तर ही भगवद्गीता एवढी प्रॅक्टिकली तुमच्या लाईफमध्ये आपण याला जर डीपली स्टडी केली तर आपल्याला बराच फायदा होतो. म्हणून ह्या गोष्टीला केलं गेलं. आणि हा प्रसंग श्री चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात आपल्याला पाहायला भेटतो. चैतन्य महाप्रभू एकदा दक्षिण भारतामध्ये गेले होते. श्रीरंगम मंदिर तुम्ही ऐकलं असेल. त्या मंदिरामध्ये एक ब्राह्मण असायचे. ते नेहमी भगवद्गीता वाचायचे आणि वाचता वाचता रडायचे. तर जे विद्वान प्रगंड पंडित होते त्याचे खिल्ली उडवायचे, अरे याला संस्कृत येत नाही, उच्चारण याचं ठीक नाही आहे, आणि ती खिल्ली उडवता उडवता निघून जायचे. तर हे दृश्य श्री चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणलं तुम्ही काय करतात? ते म्हणतात की मला काय माहित नाही, पण माझ्या गुरुनं आज्ञा दिलेली आहे की गीता वाच. मग रडायला काय झाले? म्हणे की रडायचं ते कारण ते जाऊ द्या, पण मला ह्या गोष्टीचं दुःख आहे की मला संस्कृत श्लोक येत नाही आणि मी माझ्या गुरुचं आज्ञेचं पालन करू शकत नाही. त्या संस्कृताचं उच्चारण पण व्यवस्थित प्रॉपर होत नाही. ते म्हणले, चैतन्य महाप्रभू म्हणले ठीक आहे, पण तुम्ही रडतात का बरं? रडण्याचं कारण काय? ते म्हणले रडण्याचं एकच कारण आहे की भगवान कृष्ण एवढे जगाचे मालक सृष्टी आहेत, पण आपल्या भक्ताचा रथ ते स्वतः हाकतायत आणि एवढी सेवा करतायत. आणि जेव्हा मी दृश्य पाहतो की भगवंत किती दयाळू, किती कृपाळू आहेत की आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी ते काही पण करायला तयार राहतात. आणि हे दृश्य जेव्हा जेव्हा मी पाहतो गीतेवरच, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येते की भगवंत किती जीवांच्या प्रती प्रेम करतायत. आणि जेव्हा हे दृश्य मी पाहतो तर मला काही सुचत नाही आणि मी माझ्या गुरुत्वानीचं, मला गुरुची जी वाणी आहे मी ती पूर्ण करू शकत नाही. चैतन्य महाप्रभू म्हटले संस्कृत उच्चारण कसं का ना, पण तो गीतेचा सार समजलेला आहे की भगवंत आणि भक्तामधला संबंध कसा असतो ते भक्ती केल्यानंतर हे आपल्याला कळत आहे. म्हणून जेव्हा कधी आपण याच्यावर कमीत कमी 15 लेसन आहेत ह्या पिक्चरवर की भगवंताने काय केलं, याच्यावर मी भविष्य, हे जो फ्रंट पेज आहे ना याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे ह्या. म्हणून आपण जेव्हा कधी गीता बघतो ना तर गीता पाहताना आपल्याला नुसतं पाहिलं नाही पाहिजे. बरं एवढंच नाही तर भगवंत या रथ हाकण्याच्या पहिले ज्ञान मुद्रा अवस्थेमध्ये आपल्या भक्ताला ज्ञान देत आहेत. कोणत्या? ज्ञान मुद्रामध्ये देत आहेत. आणि अर्जुन थकलेला आहे पुढच्या अध्यायामध्ये, पण भगवंत हातबल नाही झाले, माझ्या भक्ताला माझी गरज आहे ना, मी राहतो. म्हणून आपण गीतेचे जेव्हा हे वेगवेगळे पिक्चर बघतो ना तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की भगवंत आपल्या भक्तासाठी काही पण करायला राहतात. म्हणून का बरं? तर गुडाकेश तेवढे गुण भक्ताने अर्जित केले तेव्हा भगवंत तेवढ्या सोबत. हे पिक्चर येण्याच्या पहिले अर्जुनाला लय मोठं बिल पे करावं लागलं. असंच नाही आहेत फोटो, भगवंत समोर बिल फोटो जर यायचा असेल तर युद्ध करावं लागतं. कोणाशी? आपल्या लोकांशी. आता इथं आपल्या लोकांशी युद्ध नाही करायचं, आपल्याशीच आपल्याला युद्ध करायचं. आणि आपलं युद्ध कोणाचं आहे? आपल्याला अगणित इच्छा आणि डिझायर्स, आपला इगो, आपला ग्रीड आणि आपला जे हृदयातल्या जे गोष्टी आहेत ना, ज्या रिलेशनशिप खराब करतात, आपल्या मनाला नेहमी अग्रेसिव्ह मोड होतात, हे सगळ्यात मोठे दुश्मन आहेत आपले. दुश्मन बाहेर नाही बसले हो. बाहेरच्या दुश्मनावर विजय प्राप्त करणं सोपं आहे, पण आंतरिक जे मनातले आणि हृदयातले जे शत्रू आहेत ना त्याच्यावर जिंकता आलं पाहिजे.
आणि तेच होत नाही. आपण सगळ्या जगावर नियंत्रण करू शकतो. म्हणून सगळ्यात जास्त सुसाईड होण्याचे कारण काय माहितीये का? बाहेरून नाही होत लोक, आपल्या ट्रेस आणि एक्झायटीमुळे जास्त सुसाईड करू राहिले लोक. म्हणून गीता आपल्याला शिकवते की एक्सटर्नल पेक्षा इंटरनल जे आहे ना ते स्ट्रॉंग पण किंवा आपल्याला मजबूत झालं पाहिजे. आणि ती कशामुळे होईल? जेव्हा तुम्ही सिन्सिअरली आणि सिरियसली ह्या गीता आणि भागवताचं आणि ह्या जपाचं तुम्ही प्रॅक्टिस करता, तर तुम्ही आंतरिक खूप स्ट्रॉंग होतात. म्हणून ह्या इथे आणि त्या ब्राह्मणाचं उदाहरण आपल्याला पाहायला भेटते. आणि इथे 2 शब्द उच्चारलेले आहेत. कोणता? तुम्ही गीतेकडे लक्ष ठेवा. कोणता? ऋषिकेश गुडाकेशना. तर हे 2 शब्द उच्चारण्याच्या माग वेदव्यास आणखीन एक चांगला अर्थ देतात. म्हणजे गुडाकेश म्हणजे तमोगुणावर ज्याने कंट्रोल केलंय, म्हणून अर्जुनाचं नाव गुडाकेश पडलंय. ऋषिकेश इथं अर्जुन कृष्णाला का म्हटलंय ऋषिकेश? आता तो शब्द आपण स्टार्टिंगला घेतला, आता त्याच्यावर जाऊया. ऋषिकेश याचा अर्थ काय? ऋषी म्हणजे इंद्रिया. ज्यांनी इंद्रियावर निग्रह केलाय, इंद्रियावर कंट्रोल केलंय. आणि इंद्रिय किंवा जे सेन्सेस आहेत ते कधी अग्रेसिव्ह होतात? ज्याच्यामध्ये रजोगुण आहे. रजोगुण मीन्स काय? पॅशनेट. पॅशनेट मूड मध्ये असतात ना लोक, त्यांची इंद्रिय खूप सैर सुटलेली असतात, ते कंट्रोल होऊ शकत नाही. जसं मी काल शनिवारीच भगोरून नाही का येत होतं, पाऊस खूप जोरात चालू होता, रेनकोट घातला होता आणि मुसळधार पाऊस चालू होता. रात्री 6 झाले होते, म्हणून आम्ही पेट्रोल पंपवर गेलो. तर एक पेट्रोल पंपवर ऑलरेडी उशीर झाला होता, तर एक गाडीवाला तिथे थांबला होता आणि तो गाडी आपल्या याच्यामध्ये बॉटलमध्ये पेट्रोल भरत होता. 5 मिनिटं झाले, 7 मिनिटं झालं, तो हालता ना. आणि आम्ही वाट बघत होतो, बाबा कधी खाली करेन आम्ही जाईन जाऊ तिथे पेट्रोल भरण्यासाठी. तर तो जो भरणारा होता तो म्हणतो, भाऊ बाजूला घेऊन तुला भरता आलं असतं ना, आणि जरा तू साईडला होय. ते म्हणतात 2 मिनिटं थांबायला काय झालं त्यांना, मी पण 2 मिनिटं थांबलो असतो, असं कोणतं घोड्यावर जायचं. अरे तर तिथे गोष्ट पाहिली, तो एवढा अग्रेसिव्ह झाला, त्याच्यावर बी चढला. चढला म्हणजे भाषा शब्द वेगळा आहे, की तो एवढा त्याच्यावर अग्रेसिव्ह झाला, रेस झाला. आणि आमच्याकडे पाहिला, आम्ही नुसतं त्याच्याकडे बघत होतो. म्हणलं आता याला कुठं डोकं लावायचं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपली इंद्रिय छोटं सुद्धा टॉलरन्स किंवा पेशन्स नाही आपल्यामध्ये. आपण छोट्या छोट्या, ते तर सोडा, घरामध्ये पण छोट्या छोट्या सोड्याची बॉटल, पाण्याची बॉटल माहितीये का? मागे दिलं उदाहरण, पाण्याच्या बॉटलला किती हलवा, काही फरक पडत. सोड्याच्या बॉटलला थोडं बी हलवा आणि ढकून उघडा, फुसकून. नुसतं तुम्ही घरात एखाद्याला पाण्याचा गिलास मागा ना, ती सोड्याची बॉटल का पाण्याची बॉटल लगेच करून जाते. म्हणजे ते उदाहरण पण आपण कुठे कुठे गेल्यानंतर काय करतोय, पण त्या गोष्टीला थोडं सहन केलं आणि सोडलं तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि मी माझ्या जीवनात शिकलो बरं. आणि ते पर्याय नाही ना, कोणाकोणाला तुम्ही रागवणार, कोण कोण तुमचं सुधारणार, कोण तुमचं ऐकणार? तुम्ही कोणते आपल्या एवढे लागून राहिले नाही आहे. घरातल्या बायको नवऱ्याला चिप घेते, एकूण एकाला सगळं चिपली घेतात. तर विषय दुसरीकडे चाललाय. सांगण्याचा मुद्दा असा आहे की इथे इंद्रियाला कंट्रोल केलं पाहिजे. आणि भगवद्गीता आपल्याला खूप सुंदर व्यावहारिक जीवनात आपल्याला या गोष्टी शिकवतात. ऋषिकेश दिलेले. आणि मग हे जर दिलं तेव्हा हे भगवद्गीतेचं ज्ञान भेटतं. म्हणून जे रजोगुण आणि तमोना गुणावर ज्यांनी कंट्रोल केलेलं आहे, ज्याने इग्नोरन्स आणि पेशन्सवर जे पॅशनेट आहे याच्यावर जो नियंत्रित करतो, तेव्हाच भगवद्गीतेचं नॉलेज समजू शकतो. आणि अर्जुनामध्ये ह्या 2 गोष्टी होत्या. म्हणून भगवद्गीता समजायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या. एक श्रद्धावान असले पाहिजे. जे तमोगुणी लोक असतात ना ते अश्रद्धाळू असतात, पण सत्वगुणी व्यक्ती ते श्रद्धावान असतात. म्हणून अर्जुन हा सत्वगुणी होता, म्हणून श्रद्धेमुळे त्याला ज्ञान कळालं. आणि अर्जुनामध्ये दुसरी क्वालिटी होती काय? त्याची इंद्रिय निग्रह होतो. म्हणून जर अर्जुनासारखं, जर अर्जुनाकडून काही शिकायचं घ्यायचं असेल, आपल्याला अर्जुनासारखं व्हायचं असेल तर निद्रेवर कंट्रोल करायचं. आणि भगवान कृष्णाचा आश्रय घेतला तर आपल्याला इंद्रियाचा निग्रह करता येत. तर ह्या 2 क्वालिटी घेतल्या, श्रद्धा आणि इंद्रिय घेतलं तर आपण काय करू, त्या 2 गोष्टीमुळं, एक इंद्रिय संयम आणि श्रद्धामुळे भगवद्गीता समजू शकतो. नाही तर भगवद्गीता बरेच लोक वाचतात, पण ती भगवद्गीता कशी होती माहितीये का? बॉन्सर होऊन जाते. आणि ती झाल्यानंतर
किती वर्ष लोक गीता वाचतात, त्यांना काही पण नाही, पोपट्यासारखी 12 अध्याय 15 अध्याय करते, म्हणतात प्रभूजी आमचं हे म्हणतो, चिंट्या पिंट्या म्हणतात. हो म्हणतात, चांगली गोष्ट आहे, केलं बी पाहिजे, त्याचं पुण्य बी भेटते. पण ती आपल्याला त्याचा रिलायझेशन साक्षात्कार झाला पाहिजे. नाही यार, ह्या श्लोकाचा ह्या अध्यायाचा माझ्या जीवनामध्ये, माझ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये, प्रत्येक मुवमेंट मध्ये मला याची काय मदत होती, तेव्हा तुम्ही त्या गीतेचं अध्ययन केलं. म्हणून माईबापांनो, आता सत्वगुण येण्यासाठी काय करावं लागेल, तर तुमची लाईफस्टाईल तुम्हाला थोडी चेंज करावं लागेल. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, आपले कामं टाइम टू टाइम करा, आहार सत्वगुणाचा ठेवा. बाकी काही घरातल्या गोष्टी असतात त्याला दुर्लक्ष करीत चला. सत्वगुण असं सहजासहज येत नाही, तुम्हाला हळूहळू इम्प्लिमेंट करा. आणि म्हणून आपल्याकडे जे नियमावली सांगितलेली, भगवत भक्ती जर प्राप्त करायचं असेल, सत्वगुणाशी आल्याशिवाय भगवत भक्ती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून सत्वगुणासाठी आपल्या खाण्यापिण्यामध्ये, रहन सहण्यामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये याला खूप वेळ लागतो. पण जीवनामध्ये इम्प्रुव्हमेंट केली, तुम्हाला कधी ना कधी त्याचा गोष्टीचा अनुभव होतो. आणि नाही तर तुम्ही सत्संगाला येता, प्रवचन ऐकता आणि रजगुण आणि तमोगुणात राहताना वर्षानुवर्ष राहता तुम्हाला, पण हे नॉलेज इस्कॉन जाईल, इथून इथं जाईल. म्हणून आपल्या जीवना जे आणि सत्वगुणासाठी 2 गोष्टी करा. सकाळी लवकर उठा. दुसरी गोष्ट, आहार नाही का सत्वगुणाचा ठेवा. तिसरं, सत्वगुणाच्या लोकांसोबत राहा, ज्या त्या विचारायचं आहे. बघा ना, बेवडे पेनार असं त्यांना लगेच कंपनी भेटते, गांजा पेनाराला कंपनी भेटते ना. चांगल्या लोकांची कंपनी करायची असेल तर लय आपल्याला शोधावं लागतात. ह्या कॉलनीमध्ये, बक्षी पार्क मध्ये किती असते, पण सत्वगुणाचे तुम्ही जेवढे डोके बसलेले आहेत, बाकीचे बसले टीव्ही बघ. रजगुणामध्ये असेल, आज शेअर मार्केटमध्ये किती आलंय त्याचं तेकच असेल दिवसभर डोकं. आणि तमगुणाचा विचार करेन, कधी लवकर मी झोपेल, हा असेल. तर जे एके विचाराचे लोक एकत्र येऊन जेव्हा काम करतात ना, तो खूप सोपं जाते. म्हणून गांजे पेरणारे लोक मला खूप आवडतात म्हणजे एक जण चोळतो, दुसरा भरतो, तिसरा पेटवतो, चौथा झोरका मारतो. मी पाहिलंय बरं, केलं नाही त्याचा अनुभव. नाही तर मला प्रभूजी एवढं माहित काय. आणि पिणारा एकटा पित नाही, तो कंपनीमध्ये बसला तर जास्त पितो. तसं तुम्ही एकटा जर प्रवचनावर बसला तर मला काय उत्साह आहे, पण तुम्ही असे 20, 25, 50 जर लोक बसले, मला बी वाटतं हाय ऐकणारे. म्हणून भक्ती करताना एकत्र जेव्हा तुम्ही येता, जपमाळा करताना, गीता, मी असं म्हणत नाही की तुम्ही दर सोमवारीच करा, पण आठवड्यातला एक दिवस असा ठरवा, इथं येऊन नाही का गीता वाचा, एक अध्याय 4-5 श्लोक वाचायचे आणि त्याच्यावर डिस्कशन करायचं. कोणाच्या घरी नाही जमलं तुम्हाला सांग, इथे येऊन वाचा ना. गुरुवारचा दिवस ठेवा आठवड्यातला, आणि त्याच्यावर जर नाही डिस्कशन केलं तर एखादं प्रवचन लावा, युट्यूबला लागन तेवढा जिंदाबाद. आठवड्यातून एकदाच काय तर ते करा. त्याचं प्रसाद नका ठेवू. लयच प्रसाद वाटलं, खडीसाखर शेंगदाणे घेऊन या. आणि आपली चेतना हळूहळू आपल्याला करायची. असं नका 100 लोक आले पाहिजे. 2 डोके 3 डोके जरी असले तर वाचा, एक जण वाचन, दुसरं ऐकल, तिसरं डिस्कशन करा. आणि हळूहळू ह्या गोष्टीमुळे आपल्याला काय होईल, अध्यात्माच्या प्रती, भक्तीच्या प्रती आकर्षण वाढेल. आणि ह्या श्लोकाच्या माध्यमातून, म्हणून हा शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की रथोम उत्तमम, की घेऊन जा. आणि मग हे घेऊन जाण्याचं कारण काय, की कोण कोण आहे आता युद्ध करण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर अर्जुनाचा जो मोहमाया निर्माण होणार आहे तो पुढच्या श्लोकामध्ये होईल. हे पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण सांगतात आचार्य, की भगवंत आपल्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करतात. भक्त म्हणतात ना, इथं घेऊन जा, तर भगवंत म्हणत नाही तिथं का घेऊन जाऊ, मी सांगतो म्हणून ऐक. बघा, सगळी गीता सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात वाटेल ते कर. तुला वाटलं नाही समजलं, मी डबल सांगतो, नाही समजलं तर डबल सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी सगळं सांगितलंय, पण तुझ्या जीवनाचे निर्णय तू काय कर, तूच घे, असं नाही म्हटले. बाकीच्या रिलिजन्स मध्ये, अमेरिकन रिलिजन मध्ये कसं आहे, तुम्ही हे फॉलो केलं तर स्वर्गात जाता, नाही केलं तर नरकात जाता. पण आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे काय, शेवटी डिसिजन अर्जुन, यथासु तथा कुरु, तो जे वाटेल ते कर. तर हे आपल्या फ्रीडम आहे. हरे कृष्णा कृष्णा कृष्णा